हॅलो, छोट्या विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला इंग्लिशची तयारी करायची आहे आणि जर आपल्याला 5वी, 7वी, 8वी स्कॉलरशिप एक्झाम द्यायची आहे, त्याबरोबर 4थी सुद्धा आहे बघा. आता आपल्याला 4थी, 5वी, 6वी, 7वी अशा 4ही-5ही वर्ष आपल्याला स्कॉलरशिपची तयारी करणार आहेत. त्याच्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा निवडलेलं आहे इंग्लिशमधली बेसिक तयार करण्यासाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा हे नवनीतचं पुस्तक आहे, जे आपण व्यवस्थित पूर्णपणे आपण अभ्यास करून घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी बघायचं आहे बघा. आपण पहिल्यांदा आपला जो पोर्शन आहे तो पोर्शन बघूया काय काय आहे बघा. तर तुम्हाला इथे सगळा पूर्ण पोर्शन वाचायला मिळतो की जो जो आहे लेटर ऑफ अल्फाबेट, व्होकॅब्युलरी आपल्याला जवळ-जवळ 24% ही आपली व्होकॅब्युलरी आहे. त्यामुळे इंग्लिश वाचन करणं आणि शब्द पाठांतर करणं किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो बघा पंक्च्युएशन मार्क्स इथं बघताय तुम्ही ते आपल्याला 12% येतं. अतिशय सोपा असा हा घटक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सहज मार्क्स मिळतात. न्यूमरिकल इन्फॉर्मेशन बघा त्याच्यावर आपल्याला 12% आपल्याला मार्क्स आहेत आपल्याला त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये खूप छान असे हे 4 कंटेंट आहेत जे आपण व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा क्रिएटिव्ह थिंकिंगवर 12% आहेत आणि स्टॉक एक्सप्रेशन्स जे तुम्हाला थोडंसं कठीण वाटतं पण आपण ती छान तयारी त्याची आपण करून घेणार आहोत. याच्यानंतर बघा हा आर्टिकल, प्रिपोजिशन, ग्रामरचा जो पोर्शन आहे तो आहे 12% आपल्यासाठी आणि कॉम्प्रिहेन्शन राहतं 12%. अशी आपली पूर्ण इंग्रजीची जर आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्याला ह्या नवनीतच्या पुस्तकातून गो थ्रू करावं लागेल आणि या पुस्तकाचा आपण व्यवस्थित स्टडी करणार आहोत. आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे आपल्याला नक्की लक्षात येत नाही आणि मग नेमकं लक्षात न आल्यामुळे आपण वारंवार बऱ्याचशा गोष्टी वाचत असतो, करत असतो. पण मग त्याचा मूळचा जो मेन अभ्यास आहे जो आपल्याला 50 मार्क देऊन जातो तो अभ्यास मात्र आपला काय होतो कमी पडतो आणि आपले सहजच आपले मार्क्स जातात. याच्यासाठी पहिल्यांदा आपण पहिल्या चॅप्टर पासून सुरुवात करणार आहोत की जे युनिट 1 आहे असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड. आता बघा इथं अक्षरे आणि ध्वनी यांची सांगड आपण पहिलीपासून एबीसीडी शिकलेलो आहोत. त्याचे ध्वनी कसे आहेत तेही आपण शिकलेलो आहोत. पण तरीही काय होतं आपल्या वाचनामध्ये गोंधळ होतो आणि बऱ्याच वेळा शब्द पाठांतराचा सराव नसल्यामुळे आपण काय करतो अडकत असतो. आता इथं बघा तर बघा आता आपण इथे सुरू करतोय की पहिल्यांदा या प्रकारच्या स्वाध्यायात विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात तर इंग्रजी वर्णमालेतील मुळाक्षरांतील अक्षरे व ध्वनी यांची सांगड घालणे म्हणजेच काय तर अक्षरांचे योग्य उच्चार आपल्याला ओळखता आले पाहिजेत. इंग्रजीतील मोठ्या म्हणजे कॅपिटल व स्मॉल लिपीतील वर्णाक्षरांचे परस्पर संबंध आपल्याला जोडता आला पाहिजे आणि दोन्ही लिपीतील अक्षरांमधील फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता वर्णाक्षरे वर्णानुक्रमे योग्य क्रमाने लिहिणं आणि मांडणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. म्हणजेच आपण अल्फाबेटिकली ऑर्डर कशी लिहिणार आहोत हेही आपण पुढे शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आपण उच्चार समजून घेऊया की याच्यामध्ये फरक काय तर ए चे 4 प्रकारचे साऊंड होतात बघा. त्याच्यामध्ये बॅट, कॅप, फॅन, मॅट. मात्र इथे जे ए आर आला तरी जॅर नाही होत. जार, कार, ग्लास, पार्ट. ऑचा साऊंड बघा बॉल, वॉल, कॉल, हॉल. ए, नेम, केक, टेक, लेक या पद्धतीनं वेगवेगळे साऊंड तयार होतात. आता ईचा साऊंड तसाच ईचा साऊंड बघा. ई मध्ये फक्त ए, बीईडी बेट, एग, टेन, पेन. ईचा साऊंड ई पण होतो ही, शी, मी, वी. ईचा साऊंड इथं बघा ई आणि ए आलाय, ई ए आलाय. ठीक आहे. मग तेव्हा हिअर, इयर, इलेक्ट, इव्हेंट. आयचा साऊंड बघा ई होतो पी आय एन पिन, हिल, 6, शिप. आई, आईस, फाईन, काइट, काइंड, फायर, वायर, हायर, टायर, आयर्न. साऊंड होतो बघा GIRL, गर्ल, BIRD, बर्ड, CHIRP, चप, SIR, सर. या पद्धतीने इथं बघा आय आला तरी याचा साऊंड ई न होता अ होतोय. ओ, कोल्ड, नो, गो, होल, आऊ, आऊल, काव, टॉवर, नाव, ऑ, ऑक्स, डॉग,
कॉक, बॉक्स. अ, अनियन. इथं लक्ष द्या. ONION, अनियन. मंकी, ओचा साऊंड होतोय. यू, अ. बस, बट. फन, डक. इथं मात्र यूचा साऊंड होतोय. पुट, बुल, पुश. इथं मात्र ऊचा साऊंड पुट, बुल, पुश, पुल. यू, युनिफॉर्म, युनिट, प्लुरल, क्युअर. या पद्धतीनं. आता इथं बघा, हे जे आहेत ते आतापर्यंत आपण बघितले ते हे सगळे स्वर आहेत. AEIOU हे सगळे स्वर आहेत आणि त्याचे उच्चार बदलत जातात वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा त्यांच्याशी वोवेल्स मिक्स होतात तेव्हा. पण मात्र इथं बघा, हे सगळे आहेत कॉन्सोनंट्स, इंग्रजी अक्षरांचे. व्यवस्थित बघा, हे सगळे आहेत कॉन्सोनंट्स. इंग्रजी वर्णमालेतील व्यंजनांचे उच्चार पुढील प्रमाणे होतात. B says B, bat, bus, bed, table. C says K, cat, cup, can, fact. C says S, cycle, cell, city, rice. D says D, duck, doll, date, red. F says F, fish, fan, friend, left. G says G, goat, get, gun, bag. G says J, giraffe, gem, gentle. H says H, hat, hen, horse, behind. J says J, jug, jar, joke, measure. K says K, kite, key, king, tick. L says L, leg, last, large, call. M says M, man, mick, market, arm. N says N, net, knot, nem, can. P says P, pen, pant, pond, cap. Q says K, conquer, racket. Q says Q, queen, quite, question. R says R, road, ran, word, car. S says S, see, say, sun, bus. S says Z also, पण कधी, जेव्हा वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या उत्तरार्धात येईल तेव्हा. रोज, was, was, because. T says T, talk, tell, top, bat. V says V, vegetable, very. Van, love. W says V, window, wise, want, power. X says X, box, x-ray, exercise, excite. Z, X says Z, examination, example. X says Z, Xerox, xylophone. Y says Y, yak, ear. Yes, royal. Z says Z, zero, zebra, zoo. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्यंजनांचे स्वर समजले. पण आता जोडाक्षर पण लक्षात ठेवायला हवीत ना, की जोडाक्षर येतात कशी काय. मग जोडाक्षरांनी सुरुवात होणारे काही शब्द चांगले लक्षात ठेवा, कारण हे शब्द प्रश्नपत्रिकेत विचारले जातात. TH says th, think, third, thigh, thorn. TH says the किंवा the, there, they, them. WH says where, what, when. SH says shawl, shell, dash, share, should.
PH says fa, phone, photo, phrase. CH says ch, chair, choice, change, rich and inch. अशा पद्धतीनं आज आपण छानपैकी अक्षरे व त्यांचे ध्वनी कसे होतात हे आपण बघितलं. नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये याच चॅप्टरचे आपण क्वेश्चन अँड आन्सर सॉल्व्ह करणार आहोत. तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे, नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघायचा आहे. थँक्यू.